नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मतदार नोंदणीसाठी 1 जुलैपासून विशेष मोहीम. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल. साताऱ्यात मध्यरात्री 6 कार फोडल्या. पालखी सोहळ्यासाठी जादा एसटीची सोय. पालखी सोहळ्यासाठी 968 अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक. पोलीस अधीक्षक संदीप पाटील. फलटण ते मिरज रेल्वे मार्ग करण्याची मागणी. श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यात कळपातील हरिण. आक्षेपार्ह संदेश पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी. श्वेता सिंघल. निकमवाडी ते पंढरपूर पायी वारीचे प्रस्थान. आणि साताऱ्यात दिवसाआड पाणी. बातमीपत्र सविस्तर. जिल्ह्यातील नोंदणी न झालेल्या पात्र व्यक्तींची मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी दिनांक 1 ते 31 जुलै या कालावधीत विशेष मोहीम घेण्यात येत आहे. तर जास्तीत जास्त नवीन मतदारांची नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे. मतदान करणे हे जसे लोकशाहीमध्ये आपले सर्वांचे कर्तव्य आहे, तसेच नवीन मतदारांची नोंद मतदार यादीत करणे हेही आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे सेवाभावी संस्था, महाविद्यालये, विविध राजकीय पक्ष, शासनाचे विविध विभाग, नेहरू युवा केंद्र या सर्वांनी या विशेष मोहिमेत सहभागी व्हावे आणि जास्तीत जास्त नवीन मतदारांची नोंद करावी. अधिक माहितीसाठी 021 62 22 69 59 या क्रमांकावर अथवा भारत निवडणूक आयोगाच्या eci.nic.in या संकेतस्थळावर संपर्क करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले. जिल्ह्यातील नोंदणी न झालेल्या पात्र व्यक्तींची मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी दिनांक 1 ते 31 जुलै या कालावधीत विशेष मोहीम घेण्यात येत आहे. यात प्रामुख्याने 18 ते 21 वयोगटातील युवकांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यासाठी विशेष भर देण्यात येणार आहे असेही त्या म्हटल्या. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने स्वीप्स मिशन मोडमध्ये राबवण्यासाठी निर्देश दिलेले आहे. त्याप्रमाणे 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत आम्ही विशेष मोहीम घेण्यात येत आहेत. यामध्ये आतापर्यंत ते जे मुलं, युवक आणि युवती ज्यांच्या यादीमध्ये मतदार यादीमध्ये समावेश झालेला नाही, तर त्या यादीमध्ये समावेश करण्याची हा मोहीम आहे. तर 18 ते 21 वयोगटातील जे मुलं आहे यावर आम्ही या अभियानांतर्गत फोकस करणार आहेत आणि या माध्यमातून ते सगळे 18 ते 21 वयोगटातील मुलांना, युवकांना आणि युवत्यांना माझं विनंती आहे की त्यांनी यायचे आणि आमच्याकडे मतदार यादीमध्ये नोंदणी करायची. महिला मतदार, अपंग मतदार यांच्याही प्रमाण वाढवण्यासाठी ह्या विशेष मोहीम आता राबवण्यात येत आहेत. ह्याचे अनुषंगे आम्ही वेळोवेळी राजकीय पक्षांची बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये राजकीय पक्षांना बूथ लेवल एजंट नेमण्यासाठी आम्ही विनंती करण्यात आलेली आहे. आता त्यांना परत विनंती करण्यात येत आहे की त्यांनी ते बूथ लेवल एजंट नेमावे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक जे मतदार यादीमध्ये आतापर्यंत सामील होऊ शकले नाही त्यांचा समावेश सुद्धा होऊ शकेल. ह्याच्यासोबतच जर कुठल्याही प्रकारची तफावत मतदार यादीमध्ये कोणाला लक्षात येत आहेत तर त्यांना सुद्धा आमच्याशी संपर्क केली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा ते तफावत कमी करण्याच्या आमच्या ह्या मोहिमेमध्ये विशेष प्रयत्न राहणार आहेत. यावर्षी महाविद्यालयामध्ये प्रवेश करतानाच त्या लेवलवर ते युवकांच्या त्यांचे प्रवेश पत्र जे फॉर्म असते त्यांच्या प्रवेशाच्या, त्या फॉर्ममध्येच ते मतदार नोंदणी करणार आहेत. तशा प्रकारची त्यांच्याकडून आम्ही हमी घेत आहोत आणि तिच्यासोबत त्यांना फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट करत आहोत.
तर त्या अनुषंगाने ते आमच्याकडून ते सगळे फॉर्म आम्ही त्यांच्याकडून भरून घेणार आहेत आणि त्यांना मतदार यादीमध्ये आम्ही सामील करणार आहेत आणि त्यांना हमीपत्र देणे अनिवार्य केलेले आहे। तसेच अंगणवाडी सेविका, आशा, ग्राउंड लेवलचे जे वर्कर्स आहेत शासनाचे, त्यांच्या माध्यमातून महिला मतदारांचा समावेश करण्याचा सुद्धा आम्ही मोहीम हाती घेत आहेत। सक्षम अधिकाऱ्यांकडून मृत्यू नोंद वही उताराच्या आधारे मय्यत उमेदवारांचे नावे सुद्धा आम्ही कमी करत आहोत। 8 व 12 जुलै या दिवशी BLO मतदान केंद्रावर उपस्थित राहून हे सगळं काम देखील करायला पाहिजे। तसेच 15 व 29 जुलै रोजी महाविद्यालय स्तरावर शिबिर आयोजित करण्यात येत आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आम्ही मतदारांची नोंद करण्यात येऊ। मतदान करणे हा आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आहे। नवीन मतदारांची नोंद, मतदार यादी होणे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य आहेत, जे आता नवीन युवक मतदार म्हणून आता सामील होत आहेत। त्यामुळे सेवाभावी संस्था, महाविद्यालय, विविध राजकीय पक्ष, शासनाचे विविध विभाग, नेहरू युवा केंद्र या सर्वांनी या विशेष मोहिमेमध्ये सहभाग व्हावे आणि जास्तीत जास्त नूतन मतदारांची नोंदणी करावी असा आवाहन मी या निमित्ताने करते। अधिक माहितीसाठी 021622265959 या क्रमांकावर फोन करावा किंवा eci.nic.in या वेबसाईटवर संपर्क। शहर परिसरात मध्यरात्री यादव गोपाळ पेठ, माची पेठ व सदर बाजार परिसरात तब्बल 6 चारचाकी कार फोडून त्यातील साहित्य चोरीस नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। राजेंद्र सुभाष पंडित वय 40 राहणार शनिवार पेठ यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यांनी MH14 CS 6677 ही चारचाकी कार चिंतामणी रेसिडेन्शियल समोर पार्क केली होती। सकाळी 6:30 वाजता बाहेर आल्यानंतर कारच्या काचा फुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या। पाहता पाहता परिसरात गर्दी उसळली। शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान परिसरात आणखीन कारची तोडफोड झाल्याचे समोर आल्यानंतर पोलीसही हादरून गेले। त्या परिसरात फारुख शेख, अनिरुद्ध कदम, हर्षद पवार, बाळासाहेब टाटे यांची वाहनेही अज्ञातांनी फोडली असल्याचे निदर्शनास आले। पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम सुरू असताना सदर बाजार येथील संजय लाड यांची कार अज्ञातांनी फोडून त्यातील कार टेप चोरीला गेला असल्याचे समोर आले। अशा प्रकारे एकूण 6 कारची तोडफोड झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे। पोलिसांनी प्रत्येक घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला। शहरात कार तोडफोडीचे सत्र सुरू असल्याचे सकाळी समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांना रात्रगस्तवेळी या घटना कशा काय दिसल्या नाहीत असा सवालही नागरिक करत आहेत। घराबाहेर पार्क केलेल्या वाहनातून पेट्रोल चोरी, टेप चोरी अशा घटना घडत असताना आता कारच्या काचा फोडून त्यातील टेप्स, इतर वस्तूंचीही चोरी होऊ लागल्याने पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे। सातारा जिल्ह्यातून ज्ञानेश्वर पालखी सोहळा मार्गक्रम करत आहे। या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने 100 जादा एसटी बसेसचे नियोजन केले आहे। पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमन होत आहे। सुमारे 4 दिवस पालखी सोहळा जिल्ह्यात असणार आहे। या कालावधीत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने विविध मार्गांवर जादा एसटी बसचे नियोजन केले आहे। सातारा 15, कराड 5, कोरेगाव 11, फलटण 20, वाई 10, पाटण 4, दहिवडी 9, महाबळेश्वर 4, मेढा 3, पारगाव खंडाळा 15, वडूज 4 अशा मिळून 100 जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली। तसेच पालखी मार्गावर जादा एसटी बसचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले।
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून शांततेत पार पाडावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पालखी सोहळ्यासाठी एकूण 968 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे। तसेच संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी पुरुष गृहरक्षक 700, महिला गृहरक्षक 200, बॉम्ब शोधक व नाशक 1 पथक, बुलेट प्रूफ वाहन 1, हायमास्क लाईट्स 5, अग्निशामक उपकरणे 50, फिरते सीसीटीव्ही व्हॅन आदी सामग्री पालखी सोहळ्यासाठी तैनात ठेवण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) दिनांक 17 ते 30 पर्यंत पारित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 34 प्रमाणे पालखी सोहळ्यासाठी वाहनाखेरीज व अत्यावश्यक सेवेतील पोलीस रुग्णवाहिका अग्निशामक वाहने खेरीज करून इतर सर्व वाहनांना नीरा लोणंद पंढरपूर मार्गावर दिनांक 24 ते 28 जून या कालावधीत प्रवेश करण्यास मनाई आहे। क्रिमिनल प्रोसेस कोड कलम 1973 चे कलम 144 प्रमाणे पालखी सोहळा दरम्यान ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यास, टीव्ही चॅनल खासगी व्यक्ती यांना चित्रीकरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा 24 ते 28 जून या कालावधीसाठी कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस निरीक्षक, उप पोलीस निरीक्षक यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, असेही श्री पाटील यांनी सांगितले। सातारा ते पंढरपूर, फलटण ते मिरज रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी खटाव मान या दुष्काळी तालुक्यातील जनतेच्या वतीने यशवंत हो जयवंत हो आश्रमातील विलास शिंदे यांनी केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या खटाव मान तालुक्यातून सातारा पंढरपूर व फलटण मिरज हा रेल्वे मार्ग झाला तर तालुक्यातील लहान खेडी अन्य मोठ्या शहरांना जोडली जाऊन व्यापारी, सांस्कृतिक, औद्योगिक, पर्यटन, शिक्षण, तंत्रज्ञान यामध्ये महत्त्वपूर्ण देवाणघेवाण होऊन आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे। कॉलेज, प्राथमिक, माध्यमिक स्तरावर काम करणारे सेवक तसेच ज्ञान संपादन करणारे विद्यार्थी, राज्य कर्मचारी वर्ग यांना प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने सुविधा निर्माण होतील। सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व तीर्थस्थळे यांच्यात विकासाला चालना मिळेल। पंढरपूर, शिंगणापूर, तुळजापूर, मायनी, औंध, फलटण, पुसेगाव, गोंदवले, कुरोली, विटा, तासगाव, सांगली, सज्जनगड आदी ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांची सोय होईल। शासनाच्या मागील मार्ग सुधार योजनेसाठी प्रत्येक तालुक्यात सूतगिरणी प्रकल्प, रेशीम प्रकल्प, साखर कारखाने, कुक्कुटपालन प्रकल्प, मेंढपाल प्रकल्प यासारख्या नवीन प्रकल्पास रेल्वे मार्ग होण्यामुळे दुष्काळी तालुक्यांना योग्य दिशा मिळणार असून या रेल्वे मार्गांमुळे शहरी भागातील कारखानदारांचा ओघ आपोआप ग्रामीण भागाकडे वळणार आहे, असे विलास शिंदे यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे। विलास शिंदे सर, सातारा, पंढरपूर आणि फलटण ते मिरज रेल्वे मार्ग व्हावा ह्यासाठी सातारा, सांगली जिल्ह्यातर्फे मागणीचे निवेदन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे हा रेल्वे मार्ग झाल्यामुळं शैक्षणिक, आर्थिक दृष्टिकोन, देवाणघेवाणीचे स्वरूप, पर्यटन क्षेत्र, पर्यटन स्थळ, तीर्थक्षेत्र जोडली जातील आणि देवाणघेवाणीचं उत्कृष्ट प्रकारे अशा पद्धतीनं एक आर्थिक नियोजनाचं कार्य होईल आणि सदर रेल्वे मार्गामुळं शहरे, सांस्कृतिक, औद्योगिक, कारखानदारी, तीर्थक्षेत्र ह्या सर्व मार्गांनी जोडली जातील। तुमची अपेक्षा आहे एवढी? हा, एवढी फक्त म्हणजे आणि हा सदर रेल्वे मार्ग व्हावा ही सातारा, सांगली जिल्ह्यातील जनतेच्या वतीनं मागणी केलेली आहे। श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यात हिंगोली पासून एक कळपातील हरिण सामील झाले, ते आता पण पालखी बरोबरच वारीमध्ये चालत आहे। जिथे पालखी मुक्कामी राहते ते पण तिथेच मुक्काम करते आणि सकाळी पालखी बरोबर चालते। पालखी पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्याला वन विभागाची परवानगी काढून श्री गजानन महाराज संस्थेत आणण्यात येणार आहे। श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यात हिंगोली पासून ते सामील झाले आहे। आता पालखी बरोबरच ते चालत आहे।
समाज माध्यमांवर आक्षेपार्ह संदेश वितरित होणार नाहीत याबद्दल सर्वांनी विशेष काळजी घ्यावी असे संदेश वितरित करणाराही तितकाच आरोपी आहे असे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले। जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपणा सर्वांना आवश्यक ती मदत केली जाईल असे सांगून सिंघल म्हणाल्या, समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर पसरवणे हा देखील एक गुन्हा आहे। आज विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून असा मजकूर कुणी पसरविला याबाबत माहिती कळते, त्यामुळे असा मजकूर पसरू नये याबाबत आपण सर्वांनी काळजी घ्यावी असे संदेश पाठवणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल। येणाऱ्या सणाबाबत त्यांनी सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या। सातारा येथील अलंकार सभागृहात शांतता समितीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या। या बैठकीला पोलीस अधीक्षक संदीप पाटील, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर गोरे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे आदी उपस्थित होते। जिल्हा नियोजन समितीचा निवडणूक कार्यक्रम अंतिम झाला आहे। 5 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 17 जुलैपासून सुरू होईल। जिल्हा नियोजन समितीच्या 32 जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे। यामध्ये जिल्हा परिषद सदस्यातून 27 तर नगरपालिका व नगरपंचायतीतून 5 सदस्य निवडले जाणार आहेत। यासाठी साधारण 550 मतदारांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे। येत्या 28 जूनला मतदार यादी प्रसिद्ध होणार असून यावर हरकती सूचना घेऊन 5 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 17 जुलैपासून सुरू होईल। 2 दिवस ही प्रक्रिया चालेल। तसेच दाखल अर्जांची छाननी 19 जुलैला होईल। 20 जुलैला दाखल अर्जांची यादी प्रसिद्ध होईल। निकमवाडी तालुका वाई ते पंढरपूर पायी वारीचे निकमवाडी येथून प्रस्थान झाले आहे। या वारीत निकमवाडी, काळंगवाडी, किकली, जाम व इतर गावांचा सहभाग असतो। अकरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निकमवाडीची रथ यात्रा मंगळवारी पंढरपूर येथे दाखल होते। गेल्या 10 वर्षांपासून निकमवाडी ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळा चालू आहे असे हबप अनिल निकम यांनी सांगितले। गेली 10 वर्षापासून आमच्या गावातून दिंडी निकमवाडी, काळंगवाडी, किकली, जाम या पंचक्रोशीतून दिंडी गेली 10 वर्षे चालत असते। पहिले आम्ही ज्यावेळेला जात होतो त्यावेळेला हा रथ जो आहे माणसं हाताने घेऊन जायची, पण हळूहळू आमची प्रगती आज आमच्या दिंडीमध्ये 200-250 माणसं झालेली आहेत। तरी अशीच दिंडी ही चालू राहणार आहे आणि आमचे 10 ते 11 मुक्काम होतात। 12 दिवसाचा प्रवास आहे। आम्ही 12 दिवसानंतर 12शे दिवशी तिथून हलतो। अशीच आमची दिंडीची प्रगती दिवसेंदिवस होत चाललेली आहे। तरी आम्हाला सहकार्य या पंचक्रोशीतून आणि आमचे मुंबईकर असतात त्यांचं नेहमीच सहकार्य असतं आम्हाला त्या दिंडीसाठी। निकमवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा हा चालू आहे। निकमवाडी, जाम, किकली, काळंगवाडी पंचक्रोशीतील
शेतकऱ्यांची तृष्णा भागवणाऱ्या कास तलावाने तळ गाठला आहे. पावसाअभावी पाण्याची आणीबाणी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यावर उपाय म्हणून सातारकरांना 1 दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. कासच्या जॅकवेल जवळ 5.5 फूट पाणी पातळी असली तरी तलावात सुमारे 2-2.5 फुटांचा गाळ लक्षात घेता प्रत्यक्षात त्याहीपेक्षा अत्यल्प पाणीसाठा असण्याची शक्यता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. कास परिसरात सायंकाळच्या वेळी रिमझिम पाऊस होत असला तरी त्यामुळे तलावातील पाणी पातळीत अवघी इंचभर वाढ होत आहे. तेवढेच पाणी सातारा शहराला रोज लागते. त्यामुळे तलावातील मृत साठा वगळता इनमीन फुटभर पाणी शिल्लक असून हा साठा कसाबसा जून अखेर पुरू शकेल. निसर्गाची अनिश्चितता लक्षात घेता आणीबाणीचा उपाय म्हणून सातारकरांना 1 दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आता पालिकेने घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पुन्हा एकदा पाहूयाच्या ठळक घडामोडी. मतदार नोंदणीसाठी 1 जुलैपासून विशेष मोहीम. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल. साताऱ्यात मध्यरात्री 6 कार फोडल्या. पालखी सोहळ्यासाठी जादा एसटीची सोय. पालखी सोहळ्यासाठी 968 अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक. पोलीस अधीक्षक संदीप पाटील. फलटण ते मिरज रेल्वे मार्ग करण्याची मागणी. श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यात कळपातील हरिण. आक्षेपार्ह संदेश पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी. श्वेता सिंघल. निकमवाडी ते पंढरपूर पायीवारीचे प्रस्थान. आणि साताऱ्यात दिवसाआड पाणी. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.